हा माझा वाढदिवसाचा ब्लॉग आहे। इथे आम्ही रात्री 12 वाजता केक कट केला। सगळे होते, सेलिब्रेशन झालं, फोटो काढले, केक कट केला, सगळं खूप छान होतं। पण ऑनेस्टली त्या बर्थडेला मला फक्त एकच गोष्ट पाहिजे होती, थोडासा वेळ फक्त माझ्यासाठी। कारण 2 मुलांनंतर घर, काम, जबाबदाऱ्या या सगळ्यात मी स्वतःसाठी वेळ काढणं, सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त धावपळ चालू असते। मुलं, घर, स्वयंपाक आणि त्या सगळ्यात आपण स्वतःला कुठेतरी मागे टाकून देतो। कारण 2 मुलांनंतर घर, काम, जबाबदाऱ्या या सगळ्यात मी स्वतःसाठी वेळ काढायलाच विसरले होते। आणि आई झाल्यावर काय होतं ना, आपण सगळ्यांची काळजी घेतो, सगळ्यांच्या वेळा सांभाळतो, पण स्वतःसाठी वेळ काढायचा म्हटला की गिल्ट वाटतो। मला पण तसंच वाटायचं की राहू दे, नंतर जाईन, की राहू दे, नंतर जाईन, नंतर आराम करेन, नंतर स्वतःसाठी वेळ काढेन, पण तो नंतर कधी येतच नाही। मग दुसऱ्या दिवशी मी ठरवलं, आज मी थोडा वेळ स्वतःसाठी काढणार आणि मी एकटीच बाहेर पडले। शांतपणे फिरले, शॉपिंग केली, कॉफी प्यायली, काहीही घाई नाही, कोणाला काय हवं याचा विचार नाही, फक्त मी आणि माझा वेळ। आणि ऑनेस्टली खूप दिवसांनी इतकं पीसफुल वाटलं। कारण कधी कधी ना, आपण फिजिकली नाही, मेंटली जास्त थकलेलो असतो आणि ती मेंटल टायर्डनेस आपण इग्नोर करत राहतो। आपल्याला वाटतं चल अजून थोडं मॅनेज करू आणि आपण करतही राहतो, पण एका पॉइंट नंतर शरीरापेक्षा मन जास्त थकायला लागतं। आणि मला वाटतं कायम समोरच्याची चूक असते असं नाही, कारण ते पण आपापल्या कामात बिझी असतात, त्यांच्याही जबाबदाऱ्या असतात, त्यांच्या डोक्यात पण खूप गोष्टी चालू असतात। पण आपण काय करतो, मनातच एक्सपेक्ट करत राहतो की त्यांनी स्वतःहून समजावं, तू जा, थोडा आराम कर। पण प्रत्येक वेळी समोरच्यालाच ते जाणवेल असं नाही। आणि म्हणून मला वाटतं कधी कधी स्वतःसाठी बोलायलाही शिकलं पाहिजे। मग मी मिस्टरांना सांगितलं, मला थोडा वेळ पाहिजे आहे, आणि ऑनेस्टली ते बोलल्यावरच मला हलकं वाटलं। कारण आपण कधी कधी इतक्या छोट्या गोष्टी मनात ठेवतो ना, पण बोलत नाही, आणि मग समोरच्यालाच वाटतं सगळं ठीक चाललंय। पण जेव्हा आपण शांतपणे आपल्या फिलिंग सांगतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी सोप्या होतात। आणि मला एक गोष्ट खूप जाणवली, स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे सेल्फिश असणं असं नाही। एक दिवस स्वतःसाठी जगणं, एकटी बाहेर जाणं, शांतपणे बसणं, आवडीच्या गोष्टी करणं, हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे। कारण आपण आनंदी असलो, मेंटली पीसफुल असलो, तरच आपण सगळ्यांची चांगली काळजी घेऊ शकतो। आणि ऑनेस्टली त्या एका दिवसानंतर मला खूप हलकं वाटलं, खूप बरं वाटलं। म्हणून मला वाटतं प्रत्येक वुमनने, प्रत्येक मॉमने कधी ना कधी स्वतःसाठी एक तर झालं माझं म्हणणं की मला काय वाटतं ते मी माझं मनोगत तुमच्याबरोबर व्यक्त केलं म्हणता येईल। आणि खरं सांगू का, एवढं छान वाटत होतं ना मला एकटीला बाहेर पडून, एवढं निवांत। मध्ये मध्ये मी सारखं, म्हणजे पूर्ण वेळ आपण नाहीच घालू शकत मोकळा, आपल्या डोक्यात ते चालूच असतं। मी मध्ये मध्ये सारखा माझा फोन होता अर्ध्या तासाला, मुलं खेळतायत ना, छोटा मुलगा रडत तर नाहीये ना, कारण तो खूप छोटा आहे ना, 8 महिन्यांचा, तेच डोक्यात चालू होतं। पण मी फोन करून विचारायचे, पण तो पण खेळा, छान खेळा, त्याने पण साथ दिली मला म्हणावं लागेल माझ्या बर्थडे दिवशी। मग काय नाही, हेच पाहणं चालू होतं, शॉपिंग म्हणजे घेणं नका का होईना, पण पाहिलं ना तरी मुलींचं पोट भरतं, मला असं वाटतं। शॉपिंग केल्यासारखी वाटते, तुम्ही घ्या किंवा घेऊ नका। आणि छान छान कलेक्शन होतं, किमती पण छान छानच होत्या। आता सगळ्यांना माहिती आहे, मॉलमध्ये निम्म्यापेक्षा जास्त लोक कपडे म्हणजे वस्तू घेण्यापेक्षा फिरायला जास्त जातात आणि कमी शॉपिंगला जातात। आपले फक्त बघायचं, मजा करायची, खायचं प्यायचं आणि घरी यायचं। वाटलं अफोर्डेबल वाटली एखादी गोष्ट तर घ्यायची, किंवा मग आले घरी। आणि थोडीफार मी शॉपिंग केली, मी नंतर व्लॉग टाकणारच आहे की मी काय काय घेतलं मॉलमधून। मग तोपर्यंत 8 वाजले होते, मी 3 वाजता आलते, 8 वाजले होते। मग मिस्टर पण मागून मुलं घेऊन आले, मग तेच त्यांना थोडंसं बाहेर खेळवलं, मॉलच्या बाहेर खेळवलं आधी।
हे पाळणे वगैरे असतात ना खेळण्यासाठी, ते खेळले. वेद तिकडं त्याचं चालू होतं खेळायचं आणि निपुणला मी असंच ट्रॉलीमध्ये बसून फिरवत होते. त्याला पण मजा येत होती. वेदचं पण चालू होतं. तो यात तर नाही घाबरला. आता मला याचं नाव काय वगैरे माहीत नाही आणि वेदची पण पहिलीच वेळ होती. पण भारी वाटलं. ते आल्यावर पण खूप म्हणजे टेन्शन होतं, कसे राहतील, काय कसे रिॲक्ट करतील. पण काय नाही, मुलं पण छान खेळली. आल्यावर तेच म्हणजे 3 तास बाहेर राहिले मी. असं वाटलं आधी की हां खूप मजा करीन हे ते, पण सारखं त्यांचंच डोक्यात चालू होतं. आणि आल्यावर पण शेवटी 3 तास झाले ना, असं झालं होतं की कधी मुलं येतील आणि मी कधी त्यांना पाहील, कधी भेटेल, असं झालं होतं. मग काय, आम्ही छान मस्तपैकी टाईम स्पेंड केला, जेवण केलं छान, बाहेर मुलांना खेळवलं आणि मग 11 वाजता घरी गेलो.